क्रिकेटला असो की महिला खेळाचा जर प्रश्न राहिला तर तिथे परफॉर्मन्स चांगला दिले. मग महत्वपूर्ण वर्ल्ड कप तो 50 षटकाचा होता, तो जिंकला गेला. त्यानंतर ब्लाइंड महिला वर्ल्ड कप तो देखील भारतीय संघाने जिंकला गेला. त्यानंतर आपण बघितलं की अंडर-19 महिला क्रिकेट वर्ल्ड कप तो देखील जिंकला गेला. आणि अगदी आपण बघितलं तर मग कबड्डीमध्ये देखील महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला गेला. म्हणजे 2025 जर पर्व बघितलं ना तर भारतीय महिलांसाठी भरपूर छान सुंदर राहिला. कारण की महिलाने मात्र आपण पाहिलं या भारत देशाची नक्कीच मान मात्र गर्वाने मात्र नक्कीच हे उंचावली. कारण की ते परफॉर्मन्स दिले तसं खेळाच्या प्रती. तर तो अंडर-19 क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर मग 50-50 अंडर-19 मध्ये सध्या तरी एशिया कप आपल्याला जो चालू पाहायला मिळतोय ते देखील वैभव सूर्यवंशी नक्कीच काय भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. कारण की वैभव सूर्यवंशी लवकरच आता तो वेळ नाही आहे. कारण की त्याने आता भारतीय संघाचं दार उघडलं गेलं त्यांच्यासाठी आणि ते देखील आपल्याला बघायला मिळते. हॅलो, चला जाऊया आपण मैदानाच्या मध्ये. दोन धाकड खेळाडू त्यांच्याकडे पण वर्णन करूया. विजय आणि दिनेश. विजय बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं तर बॉलर प्रदीप. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू, पहिला चेंडू मात्र हवाई हल्ला आणि हवाई हल्ल्यामध्ये चेंडूने गाठला सरळ बाउंड्रीचा पल्ला. काय धाकाड जबरदस्त सुरुवात, दिमागात सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार ठोकलाय विजयने. पेरणी झाली पण पाणी मध्येच गेला. मग माणसाच काय पाखरा हो पाणी वाहरत. बघा इथे काय झाले, पहिल्या बॉल पासून नक्कीच इरादे स्पष्ट आहेत. कारण की या मॅच मध्ये ना फादरवाडी या संघाला आपण बघितलं तर मायनस मध्ये निघून चालणार नाहीत. कारण की पहिली स्पर्धा खेळतात या हंगामाचे. कारण की मला देखील माहिती आहे की वाशी तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तितकं जास्त क्रिकेट खेळत नाही, परंतु क्वचितच खेळतायत. परंतु तिथे आपल्या नावाची छाप सोडतायत, ही ओळख आहे खास करून. आणि त्याच इराद्यामध्ये आहेत. त्याने दाखवून दिलं या पहिल्या बॉल पासून की या मैदानामध्ये आलोय तर नुसतेच नाही आलोय. आता कर्णधारांची चर्चा केली, त्यांनी देखील सांगितलं की कशा प्रकारे या स्पर्धेसाठी आणि या मैदानावर येण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. सराव भरपूर केलाय आणि त्या सरावानंतरच आम्ही पुढचा प्रवेश होता तो म्हणजे पुढचं पाऊल होतं मात्र ते नक्कीच टाकलं आणि आले. आता आले तर नक्कीच इथे काहीतरी वेगळा करतील, धमाका करतील ही अपेक्षा त्यांना देखील आहे आणि त्यांनी केली सुरुवात. टॉप एज पाहिला आपण या वेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला, 2 धावा मिळतील तिथे. बघा आपण मगाशी एक असं चर्चा करत होतो करण अंबाला या खेळाडूच्या बद्दल. कारण की आमच्याच असोसिएशनचे खेळाडू जे कालच्या दिवसामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अजित घरत यांना आपण बघितलं की त्यांची ओळख करण अंबालाशी कशी झाली, भेट कशी झाली आणि ती देखील नक्कीच या षटकामध्ये तुम्हाला सांगेन. कारण की अजित यांच्याशी एक चर्चा करून मात्र नक्कीच ती सगळी माहिती मी त्यांच्याकडून घेतली होती. चांगला फटका खेळलाय परंतु उंची जास्त लांबी कमी. फिल्डर आहे तिथे आणि त्यांना झालाय नक्कीच हा चेंडू अडवण्यासाठी अडथळा. चेंडू मात्र पाहिला गाठला बाउंड्रीचा पल्ला, चौकार. बघा कॅच निर्माण झाला होता परंतु फिल्डर होते ना त्यांच्यावर एक थोडा वेगळा असर झाला. तर काय असर झाला की सूर्यदेवाचा प्रकाश त्यांच्या डोळ्यावर आला, त्यामुळेच कॅच पकडणं त्यांना सोपं गेलं नाही. चेंडूला निरीक्षण करणं देखील तितकं फारसं मात्र आपण बघितलं सोपं गेलं नाही, त्यामुळेच अडचला आणि 4 धावा.
पुन्हा एकदा आपण बघितलं टॉप एज होतोय आणि चेंडू चालला डिक्लेरेशन च्या क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहे तिथे बॅटरला. महत्वपूर्ण 2 संघाची टोटल मात्र या ओव्हर मध्ये आपण षटकार पाहिला, चौकार देखील पाहिला आणि टोटल मात्र पोहोचलं गेलाय 14च्या घरामध्ये. 14 रन्स अब तक बनलेत आणि अगदी आपण चर्चा करायची झाली तर मग चेंडू फेकून झालेत 4. उलटास समोरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये आता चेंडू थांबेल का? प्रयत्न केला परंतु भन्नाट पॉवर होती त्या फटक्यामध्ये आणि पॉवर जनरेट करणारा फटका देऊन जाईल 4 धावा. चौकार. धाव फळकाला आकार मोठा मिळतोय बघा. 18च्या घरामध्ये धाव फळक पोहोचलं. सुरुवात षटकाराने झाली आहे आणि शेवट मात्र नक्कीच आणखीन एक चांगल्या फटक्याने करण्याचा प्रयत्न केला जाईल. विजय आणि दिनेश सध्या तरी विजयचाच बोलबाला पाहतोय आपण. आता खोलमध्ये हाताळलेला चेंडू अपील केली गेली आहे आणि पंच देखील सांगत होते की लेगस्टंपच्या बाहेर हा चेंडू जात होता, त्यामुळे तुम्हाला अपील मध्ये जास्त काही मिळणार नाहीये. धावा मात्र मिळाल्या 2 लेगबाईच्या स्वरूपात. त्या 2 संघाची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 20 या आकड्यावर 20. बघा 20 धावा झाल्यात. बिनबाद मात्र मोठी सुरुवात साहित्य फादरवाडी टीम साठी आणि नक्कीच चांगल्या टच मध्ये दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. तर बघू आपण चर्चा करूया की अजित गरत यांची त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी काय सांगितलं की तेव्हा त्याने सांगितलं की करण अंबाला यांच्याशी भेट करायची होती त्यांना. तर त्याने विश्वनाथ जाधव यांना सांगितलं की करण अंबाला जेव्हा येतील ना तेव्हा तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा आणि माझी त्यांच्याशी भेट करून द्या प्रत्यक्षात. जेव्हा विश्वनाथ जाधव आणि करण अंबाला यांची भेट झाली तेव्हा विश्वनाथ जाधवने सांगितलं त्यांचा किस्सा अजित घरत यांचा आणि मग अजित घरत यांना त्यांनी व्हॉट्सअप कॉल केला आणि व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर अजित घरत आणि करण अंबाला यांची भेट झाली आणि अजित घरत यांनी करण अंबाला सांगितलं की सर मी तुमचा सगळ्यात मोठा फॅन आहे, तुमच्या सगळ्या मॅचेस पाहतोय आणि नक्कीच तुम्हाला मी फॉलो देखील करताय. तर तेव्हा अजित यांना करण अंबालाने देखील नाराज नाही केलं, निराश नाही केला आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेला त्यांचा जो स्टायलिश गॉगल आहे तो मात्र भेट केला आज म्हणजेच विश्वनाथजी जाधव यांच्याकडे आणि त्यांच्या थ्रू मात्र तो अजित घरत मात्र यांना तो सुपूर्द केला. म्हणजे हे असतंय ना की एका क्रिकेटच्या प्रती आणि एका अगदी क्रिकेट प्रेमीच्या प्रती अगदी आपण बघितलं तर एका खेळाडूचं आणि एक फॅनचं हे नातं आणि नक्कीच आपण बघितलं तो किस्सा आपल्याला अजितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आहे. 1 धाव मात्र मिळेल. टीमची टोटल आपण बघितली तर 21च्या घरामध्ये. डीबीएन लाईव्ह नेटवर्कची देखील आपण चर्चा करणार आहोत कारण की सध्या तरी आपण बघितलं भन्नाट फॉर्म मध्ये मग प्रत्येक इव्हेंट मध्ये मग हल्दी समारंभ लग्न समारंभ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं एक अनोखा नातं आहे. त्या चर्चा त्यांची देखील आपण करणार आहोत परंतु ती पुढच्या ओव्हर मध्ये काय चर्चा आहे नक्कीच ते देखील सांगेन. याच दरम्यान आपण बघितला क्षेत्ररक्षणामध्ये विशू होती तिथे चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला. बघा विकेटची गरज आहे, पार्टनरशिप चांगली झाली आहे कारण की डीबीएन लाईव्ह डीप बिलीप नेटवर्क जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे एक अनोखा नातं आहे. सगळ्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंचे जे रेकॉर्ड्स आहेत ना ते त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जातात. परंतु हे डीबीएन ना फक्त नाव नाही आहे तर एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड सुरू केलेला तो प्रवास झालेला. अगदी आपण पाहू शकतोय हा चेंडू फुलटास हाताळला गेलाय आणि तिथे शंका आहे मनामध्ये पंचांच्या आणि मग स्क्वेअर लेग अंपायरने नक्कीच ती डिमांड केली की हा फुलटा चेंडू आहे नो आहे की नाही आहे ते निरीक्षण करण्यासाठी रिव्ह्यूची मात्र डिमांड केली आहे. नाही तर आमचे तिसरे अंपायर असतील ते जातील निरीक्षण करतील आणि डिसिजन हा आमच्यापर्यंत पोहोचवतील.
बघा तिसऱ्या पंचांनी निरीक्षण केलं आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू असेल, धाव फलक. समोर टाकलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मी येईल तिथे पार्टनरशिप झालेली आहे. इथे काय घडलंय घडलंय आणि बिघडलंय हे चित्र पाहायला मिळालं. साहित्य फादरवाडी टीम 2 धावाने धाव संख्येला वाढ मिळते. 26 या आकड्यावर धाव संख्या पोहोचली आहे. सध्या तरी विकेट आहे ना तो कॉलम भरायचा आहे. तो कॉलम भरताना कोणताही गोलंदाज आतापर्यंत यशस्वी झाला नाहीये. हा चांगला होता, वेगवान होता, तेच तर्रार चेंडू होता. जी मागची स्पर्धा या संघानं जी टायटल मिळवलं होतं ना, एक ट्रॉफी मिळवली होती ना, आणि ती ऊर्जा मात्र त्यांच्याकडे दिसून आली आहे. परंतु आज ती ऊर्जा पणाला लावावी लागेल, कारण की मागे झाली ती एक स्पर्धा मागे सोडून गेले. परंतु आता आपल्यासमोर दुसरी स्पर्धा आहे, नवीन स्पर्धा आहे, नवीन चॅलेंज आहे, नवीन संकल्प आहे आणि नवीन निश्चय आहे. आणि नवीन निश्चयाच्या सहाय्याने मात्र ही स्पर्धा खेळायची आहे, जिंकायची आहे. तर एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. डॉट चेंडूने आपण बघितलं तर मग षटक पूर्ण होताना पाहायला मिळते. पलकावर अगदी 13च्या सरासरीने 26 धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आपण बघितला कमी आल्यात. 2 षटकाचा खेळ पूर्ण, 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये किती धावा येतात ते देखील पाहूया. 26. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सह्याद्री चषक 20-25 अगदी आपण बघितलं तर ओव्हर क्रमांक 3 विश्वनाथ मलावकर. या वेळेला मात्र आपण पाहिला फटका हवेत फसलाय. विकेटचा कॉलम खाली होता आणि तो विकेटचा कॉलम मात्र भरणारा गोलंदाज ठरला विश्वनाथ. अगदी आपण पाहू शकतोय 26 धावा फलकावर आहेत. विश्वनाथने मात्र जो विकेटचा कॉलम होता ना तो भरण्यामध्ये नक्की यश मिळवला गेला, कारण की पहिली विकेट डाऊन केली गेली. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनेश बाद झालेत. दयानंद यांना बघितलं म्हणजे दया, आणि एक दया आम्ही बघितला होता तो टीव्हीवर भरपूर फेमस होता, फक्त तो दरवाजे तोडण्यामध्ये फेमस होता. हा दयानंद काय करतो ते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. बघा छोटे मुलं देखील एन्जॉय करतात क्रिकेटला. साहित्य फादरवाडी टीम साठी बाद होणारे खेळाडू आपण बघितले दिनेश. दूर खेळला जाते, चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू चाललाय अगदी गाली क्षेत्रामध्ये. डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा. त्या क्षेत्रामध्ये ना मेहनत जास्त करावी लागत नाही. बघा बॅटचा फेस ओपन करा, आपोआप 2 धावा मिळत आहेत. बघा तिथे फायदा देखील आहे, परंतु तोटा देखील आहे. का तोटा आहे त्याचं कारण सांगू शकतोय. एखाद वेळेला जर एका बॉलमध्ये 4 किंवा 6 धावा असतील तर तिथे मारून नाही चालणार, समोरच मारावे लागेल ना. 1-2 ठीक आहे तर मारू शकता, म्हणजे फायदा तिथे होऊ शकतोय. स्टेप आउट या वेळेला उडवलंय चेंडूला. आवाज चांगला आलाय, परंतु कॅच सुटलाय. असं वाटलं होतं की पकडला जाईल. इतका वेळ होता ना तिथे खेळाडूकडे,
की इतका वेळ त्या चेंडूला पाहिलं, निरीक्षण केलं आणि व्यवस्थित अगदी हातामध्ये चेंडू आला देखील होता, परंतु पकडता आला नाहीये. बघा कसं असतंय ना, की प्रत्येक वेळा आपण जसा विचार करतो ना तसं होत नसतं. कॅच आला होता परंतु पकडण्यामध्ये असफल. क्रिकेटच्या पटलावर ना जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्याला माहिती असतं की मोमेंटम कसं आहे आणि सिच्युएशन काय असतं, प्रेशर काय असतं आणि ते झेलायचं असतं सगळं. आणि बघा कारण की प्रेशर हे देखील असेल की आपण बाउंड्रीच्या जवळ आहोत, आपल्याला कॅच कलेक्ट करायचा आहे, परंतु नक्कीच कलेक्ट झाला नाहीये आणि धावा. पुढचा चेंडू अगदी आपण पाहिला तर खेळला गेला. धावफलक आपण बघितलं तर 1 ने पुढे सरकली जाते. 31. 31 धावा. दुसरा दिवस आज या स्पर्धेचा आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी मात्र उपस्थिती लावली आणि त्यानंतर सुरुवात झालेलं जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं छान दर्जेदार आणि देखणं क्रिकेट. चला वेळ जास्त घेतला जातोय, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा टीम चिंचोटी. फील्ड सेटअप मध्ये जास्त वेळ हा घेतला जातोय. स्ट्राईक एंड कडे लेफ्ट हँडेड अटॅकिंग क्रिकेट पट्टू खेचून मारण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केला गेला होता, अगदी धाव सोडण्याचा प्रयत्न होता. इथे धाव झाली होती परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मनामध्ये आणला होता परंतु बदलला देखील. महाली स्पोर्ट्स शॉप्स च्या माध्यमातून देखील मला वाटते की ट्रॉफीज येत आहेत. उमेश महाळी अँड महाळी ब्रदर्स आपण पाहू शकतोय. पुढे स्टेप आउटून खेळलेला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहेत ती इथे, चेंडूला अडवलं गेलंय. अगदी आपण पाहू शकतो की काय होईल. सध्या तरी धावा घेतल्या जात आहेत तिथे. बाउंड्रीच्या अगदी जवळ होते फिल्डर्स मध्ये, ज्याप्रमाणे अडवण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. धावा मिळाल्या इथे अगदी आपण पाहिलं तर दोन्ही टीमची टोटल पोहोचली जाते 34च्या घरामध्ये 34 रन्स. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. आता शेवटचे आणि अंतिमचे 6 चेंडू असतील. त्या 6 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत? 34 आखिरी 6 गेंदे, आखिरी 6 गेंदों में कितने रन बनेंगे? यहाँ से अगर देखेंगे ना तो 10 से 12 रन बेहतरीन टोटल बनेगा. गेंदबाजी मार्ग पर आएंगे गेंदबाज आखिरी 6 गेंदे फेंकने के लिए. अमित कप्तान इस टीम के. पहली गेंद और सेट हुए बल्लेबाज, मजे हुए बल्लेबाज है सामने. किस तरह से बल्लेबाजी करेंगे अगली 6 गेंदों में? ये देखो कहाँ पे गेंद डाली थी, वाइड गेंद, और वाइड और बाइज एक्स्ट्रा रन जरूर मिलेंगे. कहीं ना कहीं ऐसी गेंदबाजी है ना अपनी टीम को मुश्किल में डालने वाली है. गेंदबाजी में नियंत्रण रखना होगा, कंट्रोल रखना होगा. अगर कंट्रोल के साथ गेंदबाजी करोगे तो आप सामने वाली टीम को भी कंट्रोल में रख सकते हो, लेकिन आपका खुद का कंट्रोल अगर आपने खो दिया तो फिर ये मैच भी खो दिया. सीधे बल्ले के साथ आगे निकल कर खेलने का प्रयास, खिलाड़ी थे दायरे के अंदर, फील्डिंग तो बेहतरीन हुई लेकिन बैकअप नहीं हुआ. दूसरी तरफ दूसरे रन का प्रयास, 2 रन पूरे होते हुए. अब इस ओवर में रन ज्यादा से ज्यादा जोड़ने का प्रयास रहने वाला है और उसी प्रयास में रहेंगे योद्धे बल्लेबाज. अब विजय के पास अगर देखेंगे ना तो उन्होंने सिक्सर के साथ टीम का खुद का खाता खोला था. अब उनसे उम्मीदें बढ़ने वाली है इस मुकाबले में. दूर से खेलने का प्रयास है, गति से डाली हुई गेंद, रफ्तार से डाली हुई गेंद, 2 रन जरूर मिलेगा. 2 के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा. टीम का टोटल 40 पार कर चुका है. देखो 40 का जो आंकड़ा छू लिया ना तो यानी कि आप इस स्कोर के ऊपर जितने रन्स बनाओगे ना वो प्लस में रहेंगे, लेकिन 50 से के ऊपर जाने का प्रयास तो जरूर करना होगा.
जोर से बल्ला घुमाया लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं है। ये डॉट गेंद है, ये बिंदी गेंद है और डॉट गेंद की जरूरत फिलहाल तो फील्डिंग करने वाली टीम को जरूरत है। गेंदें हो चुकी है 3, अभी भी 3 गेंदों का खेल शेष है। कितने रनों का टारगेट सेट होगा यहाँ से, किस तरह से अब बल्लेबाजी होगी। नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज दया ने कुछ तो कहा है और कहा सुना। कहा तो सब कुछ था लेकिन किया तो कुछ नहीं। टाइटा फिश वाला ये नजारा देखने को मिला। अब 2 आखिरी 2 गेंदें, अब क्या होगा क्या नहीं होगा देखेंगे। आगे निकलकर खेलने का प्रयास देखो, यानी कि गेंदबाज पे चढ़ के बोलने का प्रयास था। गैप में 2 रन। ओ यहाँ पे खराब क्रिकेट। तीसरे रन का प्रयास है। अब क्या, अब रेस लग चुकी है यहाँ पे, कौन जीतेगा। और जीतने में देखो तो फील्डर ही जीत गए, क्योंकि वहां पे बल्लेबाज ने पहले ही हार मानी थी। अगर रेस बराबर की होती तो मजा आता, लेकिन वो मजा नहीं आया जितना मजा हम चाहते थे। विकेट का पतन। आखिरी गेंद, रन हो चुके हैं 42, यानी कि आखिरी गेंद पे जितने भी रन आएंगे वो प्लस वाले होंगे। टारगेट यहाँ से सेट होने वाला है। अब कितने आएंगे, 4, 6, 1, 2। मैदान के अंदर से जो बड़ा वाला हाथी जा रहा है ना, उसको पहले जाने दो। अगर कहीं उधर गेंद रुक गई तो फिर काम बिगड़ सकता है। ये आखिरी गेंद है, सामने की तरफ बेहतरीन शॉट है। खिलाड़ी है वहां पे, 1 रन तो मिला है। दूसरे का प्रयास, लेकिन खिलाड़ियों में देखो क्या हुआ, आपस में भिड़ते रहे और गेंद निकल गई। टाटा बाय बाय करके बाउंड्री पार, 4 रन। व्हेरी मच। बघा या चौकाराने 46 धावा झाल्यात आणि 47 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी असेल आणि कशा प्रकारे धावांचा पाठलाग देखील केला जाईल प्रत्यक्षात तिथे देखील आपण नजर टाकूया। कारण की ज्या प्रकारे आपण बघितलं की जे ओपनिंगला आलेले खेळाडू होते ना विजय, त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग सुरुवातीला षटकार आणि शेवटला चौकार, त्यामुळेच आपण पाहू शकतो की धावा झाल्या 46 आणि 47चं टार्गेट आहे। कशा प्रकारे पूर्ण केला जाईल ते देखील आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि त्याचं धावतं विवरण घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र विजय जी होय। तत्पूर्वी आपण घेऊ डीजे ब्रेक। आमचे डीजे महेंद्र पवार यांना एक संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया। धन्यवाद। आदिवासी बंधू मजा येऊ नाचणार, आदिवासी बंधू मजा येऊ नाचणार। देवाना तुझना आदिवासी तारप्याची वरचेल दुना, बिरसा मुंडाना वंदन करुना, आम्ही आवाज उठवले पुन्हा। पालघरच्या रस्त्यावरी जनावरच्या रस्त्यावरी धुन तारप्याची वाजणार हा, धुन तारप्याची वाजणार हा। आदिवासी बंधू माझा योधार गाऊन नाचणार हा, आदिवासी बंधू माझा येऊ नाचणार हा।
निश्चितच सुंदर गीत ढीस महेंद्र पवार यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. आदिवासी समाजाचे जननायक कांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या नावानं हे सुंदर गीत 5 नोव्हेंबर 1875 मध्ये बिरसा मुंडा यांचा मात्र जन्म झाला. त्याच्यानंतर जर्मन मिशनरी स्कूल मध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर अनेक संघटक त्यांनी तयार केलं आणि इंग्रजांना पळो आणि सुलो करण्याचं काम त्यांनी मात्र केलं. त्याच्यानंतर 9 जून 1990 मध्ये अवघी वयाच्या 25 वर्षी त्यांना मात्र फाशीची शिक्षा ही देण्यात आली. इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिला उलगुलान त्यांनी मात्र केला ते म्हणजेच बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे जननायक यांचं सुंदर गीत निश्चितच डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. मेश टाइम स्टोक बॅटची वरची कडा आणि निश्चितच चेंडू निघून गेला डिक्लरेशन झोन मध्ये. 2 धावा या पूर्ण होतील. लक्ष आहे या मॅच मध्ये 47 धाबांचं आणि निश्चितच 47 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. समोरच्या दिशेनं सुंदर फटका पाहायला मिळालाय ऑफ ड्राईव्हचा. पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. 2 बॅटर आपण पाहिले तर विशाल अँड त्याला साथ देण्याकरिता विश्वनाथला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विजय. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. धाव फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पुन्हा एकदा सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्टमन मारा करतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट हँडने हा स्ट्रोक मात्र खेळला होता परंतु मिसफील्ड आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. थोडेसे फॉम्पलिंग झाले त्या ठिकाणी. शतरक्षक धुंडोरे साजना असा खेळ मात्र पाहायला मिळाला होता. अखेरीस मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले परंतु त्या अगोदर 2 धावा हे कंप्लीट केल्या गेल्यात. पुढील बॉल ओहो मोठा फटका खेळायचा होता. मनसुबा अगदी बनवला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. हा डॉट बॉल. लक्ष आहे 47चं. सुरुवात ही योग्य रीतीने करावी लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु बाईच्या स्वरूपामध्ये बॅटला स्पर्श करून गेलाय का? यस, म्हणजेच 2 धावा असतील. 2 धावेनं धावफलक पोहोचले गेले 8च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 रन ऑन द स्कोर बोर्ड. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने सरळ बॅटने चेंडूला स्लाइस केलंय. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो झाला अधोरेखित. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 10 या आकड्यावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे. 10 धावा निश्चितच पॉझिटिव्ह गणल्या जातील धाव फलकावरती. इथून आता मात्र 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता जवळजवळ 37 धावा हे विजय करता बनवाव्या लागतील. एका बाजूने आपण टीम पाहिली तर मग साई एकता फादरवाडी आणि आई दुधाई असुरोटी पाडा चिंचोटी हा संघ आपण पाहतोय.
18 चेंडू शिल्लक आहेत अजून हे जिंकण्याकरता आई दुधाई स्फूट असरोटीपाडा या संघाला 37 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा, खूप वेळ गेला आहे या मॅच करता. तुमचं आपण देखील ताकीद द्या, कारण संध्याकाळी लवकर या ठिकाणी अंधार पडतो. बॅट लाईटचा क्रिकेट मात्र खेळावं लागेल. इथून जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती मात्र वाढवावी लागेल दोन्ही बॅटरला. कुठल्या तरी एका बॅटरला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आता मात्र इथून आपण सामना पाहिला तर मग 18 मध्ये 37 ह्या बनवायच्या जिंकण्याकरता, परंतु ह्या थांबवण्याकरता स्ट्रगल केले जातील का, आणि ते स्ट्रगल करण्याकरता विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल धीम्या गतीने टाकलाय, चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2. इथून जर पॉझिटिव्ह रिझल्ट हवा असेल तर मग चांगली बॅटिंग ही करावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ मात्र विजयनी केलाय. त्याला साथ दिली दिनेश, त्याच्यानंतर दयानंद, अशा चांगल्या बॅटर आपल्या पहिल्या इनिंग मध्ये पाहिलेत. परंतु इथून मात्र जे टेम्परेचर वाढवायचं आहे ना त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी वाढवावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आलाय हा स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, परंतु टप्प्याचा वेट करण्याकरता थोडेसे मात्र जागेवरती स्थिर झाले. परंतु चेंडू आपण पाहिला तर ज्यावेळेस लँड झाला त्याच्यानंतर थोडासा बाउन्स देखील झाला ना, अगदी क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या पाहिली तर पोचली गेली आहे 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन नाही तर मग ही सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 17 या आकड्यावरती. संताने सावधगिरीने चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा वाईड बॉल, धावफलक 1 पुढे सरकलाय. धावफलक पोहोचलं जाते 18च्या घरामध्ये. विशाल ऑन द स्ट्राइक. फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग जरूर झाले. डायरेक्ट थ्रो कदाचित इष्ट्यांना लागला असता तर मग पंचांना देखील थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी करावा लागला असता, परंतु 2 धावा ह्या पूर्ण झाल्यात. सिंगल डबल वरती लक्ष मात्र केंद्रित केलंय. षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस बीमर कमरेच्या वर मात्र हा बॉल पाहायला मिळाला. 1+1. या 2 धावा धाव फलकावरती अधोरेखित केल्या जातील. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 22 या आकड्यावरती.
षटकातील पुढील बॉल फ्री हिट. सुंदर फटका आहे समोरच्या दिशेनं खाली क्षेत्र निवडलं होतं. ओहो, परंतु यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने जणू काही आम्हाला फुटबॉल गेमची आठवण करून दिली, ज्या अनुषंगानं हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. तीन धावा पडून पूर्ण केलेत. यावेळेस षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या फालोत्र मध्ये पकडला जाईल शेल आणि विश्वनाथ याचा समाप्त होईल खेळ. थँक्यू सो मच. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून अजून जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. 26 धावा धाव फलकावरती 13च्या सरासरीने दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बारा चेंडू जिंकण्याकरता 21 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पवार. फुल टॉस बॉल आणि निश्चितच तो मिस केलाय. पण बाईज आहे का? लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. प्रदीप पवार फुल टॉस बॉल होता, मिस केला. आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटच्या पटलावरती हा फुलटॉस बॉल मिस करण्याचा क्षण खूप महत्वाचा असतो. आणि यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल. डीजे मॅन थोडेसे झोपेतून जागे झालेत. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. आता मात्र आपण डीजे यांना संधी देणार आहोत. येस डीजे.
पुढील बॉल. ओहो, सुंदर फटका. अगदी हा मनगटाचा यावेळेस वापर केला. एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहिला तर अमित शहा बॅट मधनं धावफलक सरकलं गेले ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. इथून चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे. सतरा धावांची अजूनही आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा प्राप्त केला होता. ओहो, झेल सुटला गेलाय. आज भरपूर काही स्ट्रगल जे मिडॉनचे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र करावे लागलेत. पुन्हा एकदा झेल आहे तो ड्रॉप झाला. पुढील बॉल. सॉफेटने एवढ्यास हा स्ट्रोक मात्र खेळला गेलाय. हो, जवळून 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग ओव्हर थ्रो झाला. पंच धावा 3 की 4? 3 धावा असतील. येस, कारण एक धाव पूर्ण केली होती त्याच्यानंतर थ्रो डायरेक्ट डिक्लेरेशन झोन मध्ये गेला म्हणजेच ह्या 3 धावा. 3 धावेनं धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचला गेलाय 35 आकड्यावरती. इथून आपण पाहिला तर मग तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. धाव फलकावरती धागावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 35 आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरता 12ची गरज आहे. 6-12ची ट्रेन इथून पकडावी लागेल. पकडली तर मग चिंचोटी ते असरोटी पाडा प्रवास हा सुखरूप होईल. चला, घाई करायची हाड पूर्ण केल्या जातील की मग रोखल्या जातील याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रदीप पवार अँड अमित हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून मॅच जिंकण्याकरता 6 बॉल आणि 12ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेश. पहिला बॉल धीम्या गतीचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय. 2 धावा हे पूर्ण होतील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकले जाऊन पोहोचले 37 आकड्यावरती. प्रति चेंडू मागे मात्र 2 धावा ह्या कंप्लीट करायच्या. पहिल्या बॉल वरती 2 आलेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. महेशचा पुढील बॉल. ओहो, यावेळेस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस. परंतु पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. पंच आमचे हुशार आहेत. त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवण्याचं काम करीत नाही.
आणि निश्चितच हा वाईड बॉल आहे. आमच्या तिसऱ्या अंपायराने चेक केलंय. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील होईल सक्सेसफुल. आणि क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले होते आणि त्याचाच फायदा घेतलाय दोन बॅटरनं. 2 धावा इथून पूर्ण केलेत. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वाचा आहे. झेल क्रमांक 3 हा सोडलाय या क्षेत्ररक्षकानं. आज कदाचित हा मॅच जर लॉस झाले 1 तास पुट फादरवाडी तर मग हे क्षेत्ररक्षक झोपणार नाहीत, कारण भरपूर चुका झालेत. दैव देत आणि कर्म नेत असंच म्हणावं लागेल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पकडतोय झेल आणि समाप्त होईल प्रदीप पवारचा खेळ आउट. कपाळी लावून मातीचा टिळा, इथलाच गाडू जगावे गळा. इंग्रजांचा कापून गळा, बाबूजी भांगेचा लागलाय लळा. आदिवासाची सारी पोरे रक्तात त्याच्या दोरे. आदिवासाची सारी पोरे रक्तात त्याच्या दोरे. आदिवासाची सारी पोरं रक्तात त्यांच्या जोर. आदिवासाची सारी पोरं रक्तात त्यांच्या जोर. सो मच. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात, सापाच्या विषारी जातीला नाग म्हणतात आणि इंग्रजांना पलो आणि सुलो करून सोडलं त्याला बिरसा मुंडा असं म्हणतात. आणि बिरसा मुंडांची पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून दिली डीजे मॅन महेंद्र पवार. थँक्यू सो मच. हो हो, अजून एक डॉट बॉल आलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच केलाय कुठे. 1 चेंडू 5. आता मात्र या ठिकाणी षटकार पेश करावा लागेल. महेंद्र बाहुबली स्वतःच्या अंगामध्ये आणावा लागेल. हो हो, आणि अशा प्रकारे मॅच जिंकलाय 1 स्फूट फादरवाडी या संघानं. हाळक टीम आई दुधाई स्फूट असरोटी पाडा. चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिलाय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ह्या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि निश्चितच सामना जिंकलाय 1 स्फूट फादरवाडी या संघानं. पुढील मॅच आपण पाहणार आहोत 2 संघामध्ये. एका बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळेल श्री मुंड्याई स्फूट काजूपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट 1 स्फूट फादरवाडी या 2 संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हायचं आहे.